विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सायबर फसवणुकीबाबतचा प्रश्न विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित केला होता. राज्यात मुंबईसह मागील 10 वर्षात विविध गुंतवणूक योजनांद्वारे लाखो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे. डिजिटल अरेस्ट, OTP पासवर्ड विचारून फसवणूक, सेक्स्टॉर्शन, शेअर ट्रेडिंग अशा पद्धतीच्या गुन्ह्यांमध्ये 7,634 लाख कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची बाब निदर्शनास आली आहे. हे खरं आहे काय, असा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर राज्यातील लाखो गुंतवणूकदारांची सायबरमार्फत फसवणूक टाळणे, गुन्हेगारांचा तपास तातडीनं करणं, त्यांच्यावर कठोर स्वरूपाची कारवाई करणं, नागरिकांमध्ये जनजागृती करणं तसंच सायबर गुन्ह्यात होत असलेली वाढ रोखण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक जिल्ह्यात आर्थिक गुप्तवार्ता कक्षांची स्थापना करण्यासाठी शासनानं कोणती कार्यवाही केली आहे, असे प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केले. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात मुंबई वगळून मागील 10 वर्षात विविध गुंतवणूक योजनांद्वारे साधारणतः 105 लक्ष गुंतवणूकदारांची 22,552 कोटी रुपये इतक्या रक्कमेची फसवणूक झाली असल्याचं मान्य केलं. महाराष्ट्रात नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर सन 2024मध्ये एकूण 58,157 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये 1,186 कोटी 46 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. गुन्ह्याचा तपास जलद गतीनं व्हावा यासाठी पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस घटक स्तरावरील सायबर लॅब आणि सायबर पोलीस ठाणे यांना आधुनिक यंत्रसामुग्री देण्यात आली आहे. त्याचबरोबर अधिकारी आणि अंमलदार यांना सायबर गुन्ह्यांची उकल करण्याच्या अनुषंगानं प्रशिक्षण देण्यात आलंय. गुंतवणूकदारांची आर्थिकदृष्ट्या फसवणूक करणाऱ्या योजनांबाबत आगाऊ माहिती प्राप्त करून कारवाई करण्यासाठी राज्यात प्रत्येक पोलीस घटकांतर्गत आर्थिक गुप्तवार्ता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.